नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे। आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे की रिसेंटली भारत 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेला आहे। त्या संबंधातच आपण माहिती बघणार आहे, कारण 25 मेला नीति आयोगची 10th गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये नीति आयोगचे जे सीईओ आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर BVR सुब्रमण्यम, त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की भारताने रिसेंटली जपानला सरपास करून आहे का आपण 4 ट्रिलियन इकॉनॉमी बनलेलो आहे। जगातली 4th नंबरची सर्वात लार्जेस्ट इकॉनॉमी पण बनलेला आहे। मग त्या रिगार्डिंगच आपण सर्व इन्फॉर्मेशन बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये। लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून देखील लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहेत। IDBI जवळ आलेले आहे, सो लेक्चर शेवटपर्यंत करा। चला तर लेक्चरला सुरुवात करूया। चलो बघा, आता न्यूज काय होती रे की नीति आयोगची 10th गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली। त्याच्यामध्ये नीति आयोगचे जे सीईओ आहेत त्यांनी काय सांगितलं की इंडिया बिकम दी वर्ल्ड 4th लार्जेस्ट इकॉनॉमी। आपण कुणाला सरपास केलेला आहे? जपानला आहे का सरपास केलेला आहे, अशी माहिती नीति आयोगच्या सीईओने दिली। आता नीति आयोग बद्दल माहिती बघायला गेलं तर काय रे, नीति आयोगची स्थापना कधी झाली? नीति आयोगची स्थापना झाली 1 जानेवारी 2015ला। नीति आयोगने कुणाला रिप्लेस केलेला आहे? प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस केलेला आहे। म्हणजे 2014ला काय केलं, प्लॅनिंग कमिशनला डिसमेंटल केलं आणि नीति आयोगची स्थापना करण्यात आली 1 जानेवारी 2015ला। आता नीति आयोगचे चेअरपर्सन कोण आहेत रे? तर नीति आयोगचे चेअरपर्सन आहेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी। नीति आयोगच्या व्हाईस चेअरपर्सन बघितल्या तर त्या कोण आहेत? तर त्या आहेत त्या आहेत सुमन बेरी। आणि नीति आयोगचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बघितले तर ते कोण आहेत? BVR सुब्रमण्यम आहेत। तर नीति आयोग बद्दल ही जराशी स्टॅटिकची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, माहिती असलेलं बरं आहे। ठीक आहे, पुन्हा आता काय आहे की नीति आयोगने काय सांगितलेलं आहे की भारत 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेला आहे, आपण जपानला आहे का सरपास केलेला आहे। बघा, आता विचार करायला गेलं तर 4थ्या नंबरला आपण गेलेलो आहे। आपली टोटल आता GDP ची साईज किती झालेली आहे? 4.187 ट्रिलियन डॉलरची आपली इकॉनॉमी झालेली आहे। नॉट अ जोक, 4.187 ट्रिलियन डॉलर। आपल्या पुढे फक्त कोण आहे रे? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, चायना आणि जर्मनी, हे 3च कंट्री काय आहेत आपल्या पुढे आहेत। आता नीति आयोगने आपल्या रिपोर्टमध्ये काय सांगितलंय की पुढच्या 3 इयरमध्ये आपण काय रे जर्मनीला देखील सरपास करणार आहे आणि 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनणार आहे आपण, असं सांगितलेलं आहे। पुढे ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहे, पण सध्या 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेला आहे। आपण जपानला काय केलेला आहे? सरपास केलेला आहे। जपानची इकॉनॉमी कितीची आहे? 4.186 ट्रिलियन आणि आपली किती आहे? 4.187 ट्रिलियन डॉलर एवढी इकॉनॉमी आहे। बघा ना तुम्ही, USA डिफरन्स बघा, USA 1 नंबरला। USA ची साईज किती आहे? USA ची इकॉनॉमी कितीची आहे? 30.560 ट्रिलियन डॉलर। नॉट अ जोक। चायना किती? 19.231 ट्रिलियन डॉलर आणि आपण किती चायनाच्या तुलनेत? 4.187 ट्रिलियन डॉलर। ठीक आहे, बघा हे एकमेव काय म्हणू शकतो की मेजर कारण आहे। कारण कसं आहे की एक जरा वेगळ्या प्रॉस्पेक्टिव्हने बघायला गेलं तर पाकिस्तान जेवढ्या कुरघोड्या करताना आपल्या विरुद्ध, त्यापेक्षा जास्त कैक पटीनं कुरघोड्या चायना करतं। पण चायनाबद्दल तुम्हाला ॲग्रेसिव्हली मीडिया किंवा आपलं गव्हर्नमेंट स्टेटमेंट देताना बोलताना एवढं दिसणार नाही की जे ॲग्रेशन आपल्याला पाकिस्तानसोबत दिसतं बघायला। कारण की इकॉनॉमीवरनं बघून घ्या ना, चायनाला लढायला गेलं तर लय अवघड आहे भाई। आता त्यांची इकॉनॉमी बघा, नियरली अबाउट आता 20 होईल त्यांची, आपण त्यांच्या किती आहे? 5 पटीनं कमी आहे आपली इकॉनॉमी। नॉट अ जोक आहे। बरं असो, चला तो मुद्दा वेगळा आहे, आपला मुद्दा आत्ताचा वेगळा आहे। काय रे इथं बघा की आता न्यूज काय होती की रिसेंटली 10th गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झालेली आहे नीति आयोगची, कुठं? नवी दिल्ली इथं। नीति आयोगचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हा काय रे नीति आयोगचा फुल फॉर्म आहे। आता 10th गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झालेली आहे नवी दिल्ली इथं। त्याच्यामध्ये जे नीति आयोगचे सीईओ आहेत BVR सुब्रमण्यम, आता ह्यांनी काय सांगितलेलं आहे की भारत काय झालेला आहे? वर्ल्डची 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेला आहे। आपण कुणाला सरपास केलेला आहे? आपण रिसेंटली जपानला सरपास केलेला आहे। आता आपल्या पुढे कुठले आहे रे? फक्त जर्मनी आहे, लक्षात ठेवा आपल्या पुढे। आणि जर्मनीला पण आपण BVR सुब्रमण्यम काय म्हणलेत माहिती आहे का? येत्या 2.5 ते 3 वर्षामध्ये काय रे आपण जर्मनीला पण आहे का सरपास करणार आहे 2.5 ते 3 वर्षामध्ये। आता कसं की ही 4 ट्रिलियन झालेले आहे, 2.5 ते 3 वर्षात आपण सरपास करणार आहे। हे उगा BVR सुब्रमण्यम यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी सांगितलं असं नाहीये। एप्रिल महिन्यात काय झालं तर IMFचा फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड। IMFने काय केलं तर एप्रिल महिन्यात एक वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट काढलेला एप्रिल 2025ला। वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टमध्ये IMFने काय केलेली ही सर्व माहिती दिलेली। तीच माहिती आता आपल्यासमोर काय रे ह्या 10th गव्हर्निंग काउन्सिलची जी मीटिंग झालेली आहे नीति आयोगची, त्याच्यामध्ये आपल्यासमोर BVR सुब्रमण्यम यांनी मांडलेली आहे। मग त्या IMFच्या डाटानुसार आहे का, लक्षात ठेवा आता बघा गेलं तर 2.5 ते 3 वर्षात आपण काय करणार आहे? जर्मनीला सरपास करेल, म्हणजेच 2028 पर्यंत लक्षात ठेवा आपण काय करेल रे? जर्मनीला ओव्हरटेक करेल आणि आपले 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनेल। म्हणजे आपली इकॉनॉमीची साईज किती असेल? 5.5 ट्रिलियन डॉलर।
हे 2028 पर्यंत असेल आपल्या इकॉनॉमीची साईज. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मास्तर फक्त भारताची ग्रोथ रेट आहे, जर्मनीची ग्रोथ रेट नाही का, जर्मनीचा विकास होणार नाही का? तर आहे, जर्मनीची पण ग्रोथ रेट आहे. पण बघा कसं ही जर्मनीची ग्रोथ रेट ही 2025 मध्ये आहे का, IMFने काय प्रेडिक्ट केलेले आहे, 0 ग्रोथ रेट प्रेडिक्ट केलेली आहे. आणि 2026 मध्ये जर्मनीची ग्रोथ रेट किती आहे, 0.9% ग्रोथ रेट आहे जर्मनीची. आणि ह्याच्या उलट आपली ग्रोथ रेट किती आहे बघा, ही ओनली कंट्री आहे भारत की 6% पेक्षा जास्त त्याची आपली काय रे ग्रोथ रेट आहे. ठीक आहे, 6% पेक्षा आपल्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट चालू आहे, 6% पेक्षा जास्त. समजते, एकमेव जगातली कंट्री आहे भारत. येतंय ध्यानात. हा IMFने डाटा मांडलेला आहे. आता करंटली भारताची इकॉनॉमी 4.3 ट्रिलियनची आहे, 4.3 ट्रिलियन डॉलरची. हाच जर विचार करायला गेला 2015 मध्ये आपली GDP किती होती, आपली इकॉनॉमी 2.1 ट्रिलियन डॉलरची होती. म्हणजे नियरली अबाउट डबल आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ रेट आणि वाढ झालेली आहे. आणि 2028 पर्यंत आपण थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी होणार आहे 5.5 ट्रिलियन डॉलर सहित. ठीक आहे, हा डाटा कुणी मांडलेला, हा डाटा IMFने त्यांच्या इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टमध्ये मांडला होता, जो की आलता एप्रिल महिन्यामध्ये, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट. आणि तोच आता काय केलेला आहे, नीती आयोगचे जे CEO आहेत BVR सुब्रमण्यम, त्यांनी 10th गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग जी झाली नीती आयोगची, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडियाची नवी दिल्ली इथं, त्याच्यामध्ये हा डाटा काय केलेला आहे, त्यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, समजते. बघा आता सध्याच्या घडीला USA 1 नंबरला आहे. टॉप 10 कंट्रीची लिस्ट आहे, हे नावं पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. 1 नंबर USA, 30.560 ट्रिलियन डॉलर USAची GDP आहे. चायना 2 नंबर, 19.231 ट्रिलियन डॉलर. जर्मनी 3 नंबर, 4.744 ट्रिलियन डॉलर. भारत 4थ्या क्रमांकाला 4.187 ट्रिलियन डॉलर. जपान कितव्या नंबरला रे, जपान आहे लक्षात ठेवा 4.186 ट्रिलियन डॉलरला. समजतंय, न्यूज इम्पॉर्टंट आहे. जेवढे इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या आपण कव्हर केलेल्या त्या न्यूजमधून. ठीक आहे, तर चला व्हिडिओ इथंच थांबूया. जाण्यापूर्वी आता खूप दिवसातून आपली भेट झालेली आहे, पण ही शेवटची भेट नसणार आहे. आपण रेग्युलरली आता आहे का भेटत जाणार आहे. असेच नवीन नवीन टॉपिक किंवा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी आपली भेट होईल. लेक्चर बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि त्यासोबत आपली 2 जूनला नवीन ऑफलाईन बॅच येत आहे, ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच येत आहे बँकिंगची तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. क्वालिटी एज्युकेशन मिळण्याचा सर्वांचा अधिकार आहे. धन्यवाद.